आम्ही रोटरी क्लब ऑफ कुडचरे सावड्डे हाचे सगळे मेंबर येता त्या 24 ऑक्टोबर 2025 फूड कोर्टाच्या ऑपोजिट जो म्युनिसिपालिटीचो ओपन ग्राउंड आसा त्या ग्राउंडाचेर रोटरी फिएस्टा म्हणून एक फूड फेस्टिवल आणि अम्युजमेंट पार्क आम्ही हाडपाक सोदता. सो हे 24 तारखेक जे स्टार्ट जातले ते 7 वरांचेर जातले आणि 10 वरांचे काबार जातले. सो एवरी डे एक दीस एक वेगळे प्रोग्राम असतले. हे 10 दीस चलतले. सो 2 तारखेक 2 नोव्हेंबर 2025 ह्या दिसा हाचो लास्ट प्रोग्राम असतो. हातून भितर आम्ही थोडीशी स्टॉल्स जी आसात ती फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर प्रायोरिटीचेर आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप म्हणा किंवा कोणी जे स्टॉल्स घालपाक सोदतात लोकल तांकां आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दितात. ताजे बरोबर जे स्पेशल चिल्ड्रन आसात तांकां एवरी डे 20 भुरगे अलॉंग विथ पेरेंट्स और टीचर्स गार्डियन कोणी आसा जाल्यार तांच्या बरोबर एवरी डे 20 भुरग्यांक आमी ज्यो रायट्स आसा सगळ्यो जे ते रायट्स करपाक शकता त्यो रायट्स आमी तांकां फ्री दितात. सो हातूंतल्यान आमी एक लोकांक एक ऑपॉर्च्युनिटी दितात की आपलो कितें बिझनेस व्यवसाय आसा ताचो एडवर्टायज जाता प्लस ताजेर कितें इन्कम ताजेर इन्कमूय येता. एट द सेम टायम लोकल जे आर्टिस्ट आसा सो जे मॅक्झिमम लोकल आर्टिस्ट जे आमचे मेरेन आयल्या तांकां आमी परफॉर्मन्स करपाक एक ऑपॉर्च्युनिटी दिल्या जेणे करून जे सायडीतले सरावंडिंगांचे लोक येतले तेही तांचे परफॉर्मन्स पळयतले आनी तांचे आपले खंय तरी कला जी आसा ती लोकां मुखार मांडपाक एक दाखोवपाक एक तांकां एक वाव मेळटा. सो हे 24 तारखेक ऑक्टोबराचेर चालू जाता. 2 नोव्हेंबर पर्यंत उरतले 10 दिसाचो प्रोग्राम. हातून वेगळे वेगळे एवरीडे प्रोग्राम्स आसतले आणि फूड फेस्टिवल आणि बाकीचे अम्युजमेंट पार्क आसतले. तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट बेसिस म्हळ्यार कितले जाणां कितले जाणां तुम्ही चार्जीस करतले? आमचे कडेन चार्जीस करपाचे स्टॉल ना. चार्जीस करपाचे स्टॉल आमी जे कोणाक घालपाक दिल्या ते चार्ज करता. आमकां तांणी जे 15-20 स्टॉल कितें दिल्या ती 20 स्टॉल आमी आमचे कडेन पयलीं कोण येतात तांकां आमी फ्री ऑफ कॉस्ट दिता. सो थोडेशे आयले कारण 7-8 जाण ऑलरेडी आयले. सो एक एवरीडे कॉल करत आसतात ते येता त्या प्रमाणे तांचे आमी स्टॉल तांकां फ्री दिता. पिंटू बाबू ह्या रोटरी क्लब ह्या प्रोग्राम तुम्ही ऑर्गनायज करता कितें मेन मोटो कितें आसा तुमचो? सी मेन इंटेंशन इज रोटरी सदांच सोसायटीक कितें आपले आसा पळय आमी कॉन्ट्रिब्युशन करून म्हणा मेंबर्स कॉन्ट्रिब्यूट करून म्हणा किंवा डोनेशन्स घेवन म्हणा आमी जे सोसायटीक आमी सर्विसीस दितात ते आमचे खंय तरी सोसायटीक आमी कमी पडटा म्हणजे कितें आमचे जे इक्विपमेंट्स आसा ते आज रिक्वायरमेंट इतलो वाडला सो आमचे इक्विपमेंट आशिल्ले ते कमी पडटा. सो हाका लागून हो आमी एक प्रोजेक्ट करया म्हणून सांगलो की हातूंतल्यान कितें समज येता जाल्यार तातूंतल्यान आमी व्हीलचेअर म्हणा किंवा फावलर बेड म्हणा मेडिकल इक्विपमेंट्स म्हणा हे हाडून जे आमी सोसायटीक परतून इन रिटर्न दिता दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट आनी यूज करपाचे यूज जालो की मागीर रिटर्न दिवपाचे ह्या बेसिसाचेर आमी तांकां सोसायटीक दिता. सो हे करपाक लागून आमी कित्याक सगळेच कॉन्ट्रिब्यूट करून डोनेशन घेवन तितले आमकां जायना. सो हांगच्या प्रोग्रामांतल्यान कितें आमकां एक इन्कम येता ते आमी ते सोसायटीक ह्या माध्यमांतल्यान दिवपाक पळयता. कुडचडे मर्यादीत आसतले काय म्हणजे केपें तालुका बीन अशें कितें कुडचडे मर्यादीत जो प्रोग्राम तुम्ही ऑर्गनायज केल्लो? गांवाचें नांव कुडचडे केपें सांगें तालुका. सो सगळ्यांक हय एवरीबडी इज वेलकम आनी एंट्री इज टोटली फ्री. हातून एंट्री चार्ज बी तशी बी कांय ना. इज एंट्री फ्री. कोणी येवन खंयच्याय स्तरावेले लोक खंयच्याय गांवांतले लोक येवन हांगा एन्जॉय करपाक शकता. काय प्रॉब्लेम. ओपन ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर ह्या 10 दिवसात आयोजित करत आहे. यात जे आहे मेन अट्रॅक्शन म्हणजे डे एक एंटरटेनमेंट प्रोग्राम असणार. दुसरे म्हणजे फूड स्टॉल्स आहेत, कंझ्युमर स्टॉल्स आहेत, अम्युजमेंट पार्क आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे मुलं आणि पालक हे भरभरून प्रतिसाद देतील. आणि ह्या मागचा उद्देश काय आमचा तर ह्यातनं जे आम्ही फंड जनरेट करणार आहे ते आम्ही सोसायटीसाठी म्हणजे कम्युनिटी प्रोजेक्ट करण्यासाठी वापरतोय. सध्या पण आमच्याकडे इक्विपमेंट्स आहेत, फाउलर बेड्स आहेत, व्हीलचेअर्स आहेत जे आम्ही
काहीही चार्ज न करता नीडी पेशंट जे आहेत त्यांना आम्ही कुडचड्यात आणि नियर अबाउट कुडचडे एरिया जो आहे त्यांना प्रोव्हाइड करतो. रिक्वायरमेंट आमच्याकडे बऱ्याच येतात आणि आमच्याकडचे जे फाउलर बेड्स आणि व्हीलचेअर्स आहेत ते आम्हाला कमी पडतात. तर आमचं प्रोजेक्ट असं आहे की यातनं म्हणजे यातूनच म्हणून नाही, आम्ही जास्तीत जास्त फंड जनरेट करणार, आम्ही मेंबर्स पण कॉन्ट्रीब्युट करतो, डोनेट करतो अशा प्रोजेक्टला आणि ते कम्युनिटीसाठी ते वापरतो. रोटरी क्लब म्हणल्यार बिझनेस अँड प्रोफेशनल पर्सनचो मेळा एक कडेन येतात एका प्लॅटफॉर्माचेर लोकांक सेवा दिवपाक आनी आमचो मोटो सर्वीस अबाउट सेल्फ आनी आमी डिफरंट मळार काम करतात. जर सांगलें तशें कम्युनिटी सर्वीस, वोकेशनल सर्वीस आनी आमचो जो क्लब आसा तो ल्हान न्ही, ताका आतां 50 वर्सां फुडल्या वर्सां जातली. हें सांगपाक म्हाका खूब आनंद जाता. सो हो जो प्रोग्राम करता तेच निमित्तान आमी दवरूंक सोदतात. नमस्कार, आमी कुडचड्यार आसा. कुडचड्यार जर पळयत जाल्यार वेगवेगळे कार्यक्रम हे वर्सांक भितर अनेक वेळा जाता आनी ते आमी पळयता म्युनिसिपालिटीच्या ओपन स्पेसीन जाता. ज्या जाग्यार निलेश काब्रालान ग्राउंड हांगा आयोजीत केला आसा कदंबाचो, अशा ग्राउंडाचे चंदेरी आसलो किंवा बाकीचे इव्हेंट जे आसा ते हांगा जाता. आतां जर पळयत जाल्यार रोटरी क्लब कुडचड्याचे आसा तेंच्यांनी एक आगळे वेगळे कार्यक्रम जो आसा तो हांगा दवरला आसा आनी हो 24 तारखेच्या स्टार्ट जातलो. तो 10 दीस म्हळ्यार चलतलो ऑगस्टाच्या. आनीक हो जो कार्यक्रम आसलो तो पयली फावटी रोटरी क्लब जो आसा तो कुडचड्यार आयोजीत करता. आनीक आमी पळयता स्टॉलां घालपा आसा, पूर्व तयारी म्हणटा ती स्टॉलां घालपाचें काम जे आसा तें चालू आसा आनी मोठे प्रकारे ही पूर्व तयारी चल्ला. स्टेज आसा त्यो घातली आसा आनी हांगा मनोरंजनात्मक कार्यक्रम हांगा जातले. भुरग्यांक खेळपाक फाटल्यान जर पळयत जाल्यार सगळे हांगा व्हील आसले किंवा बाकीचे सगळे हे आसा इन्स्ट्रुमेंट आसा ते बसोवपाचें कामूय सुरू आसा. म्हणटकीर आमी जेन्ना ह्या नगरपालिकेचो जो आदलो माजी चेअरपर्सन तशें आतांचो जो कावन्सिलर आसा बाळकृष्ण उर्फ पिंटी ओडेरकर हेजे कडेन आमी डिस्कशन केलें. तेणी सांगलें हो कार्यक्रम जो आसा तो असो भन्नाट असो कार्यक्रम जातलो आनी वेगवेगळ्या दृश्टिकोनांतल्यान जातलो. सांस्कृतीक कार्यक्रम आसले किंवा बाकीचे मनोरंजनात्मक कार्यक्रम तशेंच हांगा जो आसा भुरग्यांक हांगा एन्जॉयमेंटा खातीर हांगा वेगवेगळे हांगा हे दवरले आसा, रिंग आसा किंवा बाकीचे जो आमी सगळें फाटल्यान पळयता अशे प्रकारे हो कार्यक्रम आसलो. आनीक हो 10 दीस चलतलो कार्यक्रम आनी हेजे खातीर ही सगळी तयारी चल्ला आसा. रोटरी क्लबाचें एकच हें आसा की आमी ते जेन्ना काम करता तेन्ना खंय तरी समाजा खातीर कितें तरी दिवपाचें आसा आनी हे भुरग्यां खातीर स्पेशल आसलें किंवा लोकां खातीर किंवा स्टॉल जी आसा ती स्थानीक जे बिझनेस करता, जे व्यवसाय करता तेंचे खातीर आसतले. आनी असो कार्यक्रम जो आसा तो चंदेरी सारकोच कार्यक्रम हांगा स्थापीत जाता आनीक प्रत्येक कुडचडेकार वाट पळयता हो कार्यक्रम सुरू जाता. पावसाची विरजण जरी आसली जाल्यार पावसाचे जवळ 24-25 तारीख म्हळ्यार पावसाचें आगमन आसा. तेजे नंतर हो 24 आनीक तेजे नंतर 10 दीस असो कार्यक्रम आनी खरोखरच कुडचडे वासियां खातीर हो एक आकर्षण आनी एक मनोरंजनात्मक कार्यक्रम जावपाची शक्यता आसा. इन गोवा खातीर उदय देयकर, कुडचडे.